मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अभिवादन केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आज उपस्थित होते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले मंत्री मात्र आज अनुपस्थित राहिले। गेल्या वर्षी देखील राष्ट्रवादीनं रेशीम बागेत येणं टाळलं होतं। मी नागपूरला आलो की नेहमी रेशीम बागमध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली। हे देखील मोठी अचीवमेंट आहे। खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे। 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते, कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे। किती चुकीचं वक्तव्य आहे। म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर सबमिट होईल, काय काँग्रेस कुठं गेली हो? काँग्रेस अमेरिकेच्या मार्गावर चालली आहे। आपल्या देशाचा काही अभिमान स्वाभिमान राहिला नाही। आणि स्वप्न काय तर पंतप्रधान माननीय देशगौरव विश्वगौरव युगपुरुष मोदीजी हटतील। किती सत्तेची आस आहे, किती लोभ आहे। अमेरिकेमध्ये होणाऱ्या घटनेचा भारतावर परिणाम होईल। मला वाटतं की काँग्रेसनी आत्ताही सुधारावं, पण त्यांचा एकच मंत्र आहे, हम नहीं।